शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही निषेध करण्यात आला. आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यास बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनात जिल्हा युवक अध्यक्ष मयूर वरोटे, माधुरी म्हेत्रे, आरेकर पाटील, विकास गायकवाड, दादासाहेब सुतार, प्रकाश किरवकर, सुनील शिंदे, प्रल्हाद माने यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.